ऑगस्ट 1947 मध्ये एकाच भूमीवर आणि एकाच रात्री दोन देशांचा जन्म झाला. एक देश आज चंद्रावर पोहोचत जगातील आघाडीची अर्थव्यवस्था म्हणून सन्मानाने उभा आहे, तर दुसरा देश पीठाच्या एका पोत्यासाठी जगासमोर हात पसरत आहे. एकाच वेळी स्वातंत्र्य मिळवूनही पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का पोहोचला आणि ज्या देशाने धर्माच्या नावावर स्वतःचा स्वतंत्र तुकडा मागून घेतला त्याची अशी दुर्दशा का झाली? चला तर मग जाणून घेऊयात या मागची मोठी ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहत आहात सरळ सोपं. पाकिस्तान ही संकल्पना अचानक उभी राहिलेली नव्हती. 1933 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठात शिकणाऱ्या चौधरी रहमत अली या विद्यार्थ्याने नाऊ और नेव्हर या पत्रकात पहिल्यांदा पाकिस्तान हा शब्द वापरला. पंजाब, अफगाण प्रांत, काश्मीर, सिंध आणि बलुचिस्तान या अक्षरांना जोडून बनवलेल्या या कल्पनेला सुरुवातीला कोणीही गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र 1940च्या लाहोर अधिवेशनात बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने द्विराष्ट्र सिद्धांत मांडला. महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या नेत्यांनी देशाला एकसंध ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु जिनांच्या हट्टापायी आणि ब्रिटिशांच्या नीतीमुळे देशाची फाळणी झाली आणि 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान अस्तित्वात आला. फाळणीचा हा काळ इतिहासामधील सर्वात मोठा आणि क्रूर मानवी विस्थापन ठरलाय. ब्रिटनचे लॉर्ड माउंटबॅटन यांनी 3 जून 1947 रोजी फाळणीची घोषणा केली आणि अवघ्या काही आठवड्यात सर रॅडक्लिफ या ब्रिटिश वकिलाला भारत पाकिस्तानची सीमा निश्चित करण्याचे काम सोपवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रॅडक्लिफ यांनी याआधी कधीही भारताला भेट दिली नव्हती आणि अवघ्या 5 आठवड्यांमध्ये त्यांनी जुन्या नकाशांवर आणि लोकसंख्येच्या अपुऱ्या आकडेवारीवर आधारित सीमारेषा आखली. 16 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजेच दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 दिवसांनी ही रॅडक्लिफ लाईन सार्वजनिक करण्यात आली, ज्यामुळे सीमावर्ती भागांतील लाखो लोकांना आपण नेमके कोणत्या देशात आहोत हेच कळत नव्हतं. एकाच रात्रीत कोट्यवधी लोक निर्वासित झाले. जवळजवळ 1,40,00,000 लोकांनी आपापली घरे सोडून स्थलांतर केले आणि या काळात झालेल्या भीषण जातीय हिंसाचारात 10 लाखांपेक्षा जास्त निष्पाप नागरिकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला. पंजाब आणि बंगालच्या सुपीक प्रदेशांचे 2 तुकडे झाल्याने शेती, उद्योग आणि व्यापाराचे अतोनात नुकसान झाले. स्वातंत्र्यानंतर केवळ जमिनीचीच नव्हे तर सरकारी तिजोरी, रेल्वे, टेबल खुर्च्या आणि अगदी लायब्ररीतील पुस्तकांची विभागणी झाली. करारानुसार पाकिस्तानच्या वाट्याला 75 कोटी रुपये रोख रक्कम येणार होती, ज्यातील 20 कोटी सुरुवातीलाच देण्यात आले. मात्र ऑक्टोबर 1947 मध्ये पाकिस्तानने कबायलींच्या वेशात काश्मीरवर आक्रमण केल्यानंतर सरदार पटेलांनी उरलेले 55 कोटी रुपये रोखण्याचा निर्णय घेतला, कारण हा पैसा भारताच्याच विरोधात वापरला जाण्याची शक्यता होती. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर दिलेल्या शब्दाचे पालन व्हावे म्हणून महात्मा गांधींनी उपोषण केले आणि भारताने ते 55 कोटी रुपये पाकिस्तानला सुपूर्द केले. या फाळणीत काही अनोख्या घटना सुद्धा घडल्या, जसे की जून 1948 पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हीच पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहत होती आणि भारताने छापलेल्या नोटांवर तात्पुरता शिक्का मारून पाकिस्तानचे चलन चालवले जात होते. सरकारी कार्यालयातील टाइपरायटर्स, पंखे, वाद्यवृंदांची वाद्ये आणि अगदी डिक्शनरीतील पाने मोजून वाटली गेली होती. तसेच पाकिस्तानी कर्मचाऱ्यांचे सुरुवातीचे पगारही भारताकडून मिळालेल्या पैशांवरच भागवले गेले होते. स्वातंत्र्यानंतर भारताने IIT, AIMS, ISRO आणि भक्कम लोकशाहीची पायाभरणी केली, तर पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी देशविकासाऐवजी केवळ भारत विरोध हाच राष्ट्रीय अजेंडा बनवला. लष्करशाहीने लोकशाहीचा गळा घोटला आणि पाकिस्तानने स्वतःच्या भूमीला दहशतवादाचा अड्डा बनवला. 2001 चा भारतीय संसदेवरील हल्ला असो, 2008 चा मुंबईवरील 26/11 चा हल्ला असो किंवा 2016 चा उरी लष्करी तळावरील हल्ला असो, या सर्व कारवायांमध्ये
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा हात स्पष्ट झाला. अल कायदाचा ओसामा बिन लादेन पाकिस्तानच्या ओबाटाबादमध्ये लष्करी तळाजवळ लपलेला आढळला. तसेच ISIS सारख्या हिंसक संघटनांच्या भरतीसाठीही तिथली भूमी पोषक ठरली. दहशतवाद पोसण्याच्या आणि भारताशी वारंवार युद्धे छेडण्याच्या हवासामुळे आज पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. देशावर सुमारे 138 अब्ज डॉलर्सहून अधिक कर्ज झाले असून जुन्या कर्जाचे व्याज फेडणेही कठीण झाले आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया पार रसातळाला पोहोचला असून एका अमेरिकन डॉलरचे मूल्य तब्बल 275 ते 280 पाकिस्तानी रुपयांच्या आसपास गेले आहे. गव्हाचे पीठ, दूध, गॅस, वीज आणि पेट्रोलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून देश चीनच्या आणि अमेरिकेच्या कर्जाच्या सापळ्यात अडकला आहे. या विनाशाची किंमत तिथल्या सत्ताधाऱ्यांना किंवा लष्करी अधिकाऱ्यांना मोजावी लागत नाही, तर ती तिथल्या सामान्य नागरिकांना भोगावी लागत आहे. ज्या देशाने शिक्षणाऐवजी बंदुका निवडल्या आणि विकासाऐवजी द्वेष पेरला, त्याचे काय होते याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचा पाकिस्तान आहे. शस्त्र आणि युद्धाने देश उभे राहत नसून ते विज्ञान, सहिष्णुता आणि लोकशाहीच्या बळावरच प्रगती करतात. हाच या इतिहासाचा मोठा धडा आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.